हॅलो एस्पिरंट्स, मी निहाल कोरे इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आपण MPSC UPSC ॲस्पिरंटसाठी गायडन्स सिरीज सुरू केलेलं आहे. त्याचाच महत्त्वाचा पार्ट म्हणून आज आपण टाईम मॅनेजमेंट या विषयावर चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी माझ्याबद्दलची माहिती आहे. मी 2022 सालच्या बॅचमधून माझी UPSC मधून निवड झालेली आहे. 2018 पासून स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे. मी NLP कोच म्हणून काम करतोय, माइंड कोच, त्याचबरोबर लाईफ कोच म्हणून काम करतोय आणि मेमरी ट्रेनर म्हणून सुद्धा मी काम करतोय. चला मग आजचं लेसन खूप महत्त्वाचं आहे. डिमांडिंग होतं बऱ्याच विद्यार्थ्यांकडून आणि आपल्या गायडन्स सिरीजमध्ये असे वेगवेगळ्या टॉपिक्सनं आपण डील करणार आहोत. आणि हा टॉपिक का महत्त्वाचा आहे? कारण आपण प्रिपरेशन करत असतो, पण एका प्रिपरेशन नंतर आपल्याला असं वाटतं की आउटपुटच नाही आहे. म्हणजे मी दिवसभर वाचतोय, मी दिवसभर काम करतोय, पण त्याचा आउटपुट दिसून येत नाही. तर त्याचं रहस्य जे आहे ते टाईम मॅनेजमेंटमध्ये दडलेलं आहे की 8 तास काम करणं की 8 तास क्वालिटी काम करणं, याच्यामध्ये आपल्याला फरक खूप दिसून येतो. मग ते कसं करायचं, त्याचं सुद्धा रहस्य जे आहे ते आपल्या टाईम मॅनेजमेंटमध्ये लपलेलं आहे. चला मग आपण बघूयात काय टाईम मॅनेजमेंट. आता इथं पहिला शब्द आहे बघा, मॅनेजमेंट. प्लॅनिंग हा शब्द जनरली आपण वापरतो, बट इथं मॅनेजमेंट आपण शब्द वापरलेला आहे कारण त्याच्यामध्ये व्यवस्थापन अंतर्भूत आहे. व्यवस्थापन म्हणजे काय, तर त्याच्यामधून रिझल्ट अपेक्षित आहे. ठीक आहे, ज्यावेळी प्लॅनिंग प्लस एक्झिक्युशन, त्याला आपण बेस्ट मॅनेजमेंट म्हणतो. याच्यामध्ये काय, मॅनेजमेंटमधून रिझल्ट अपेक्षित आहे. म्हणजे आपण जे करतोय ना त्याच्यातून आउटपुट अपेक्षित असतं. म्हणून आपण टाईम मॅनेजमेंट म्हणजे वेळेचं असं व्यवस्थापन ज्याच्यातून आपल्याला रिझल्ट, आउटपुट अपेक्षित आहे. ठीक आहे, तर बरेच प्रश्न आहे बघा. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ॲस्पिरंटचा, आणि हे बाकीच्या क्षेत्रासाठी सुद्धा लागू आहे. तुम्ही व्यावसायिक असाल किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन करत असाल कुठल्याही क्षेत्रामध्ये, तर आपल्याला टाईम मॅनेजमेंट खूप गरजेचं ठरतं. महत्त्वाचा प्रश्न काय आहे बघा, टाईम आहे पण मॅनेज होत नाही. आपल्याकडे टाईम असतो पण तो कसा मॅनेज करायचा हे समजत नाही. मग त्यामुळे काय होतं की टाईम निघून जातो. मग आपल्या त्या टास्क नंतर बर्डन वाटायला सुरू होतात. म्हणजे आपल्याकडे तसं तर प्रॉपर सगळ्यांना सेमच टाईम असतो, पण तरीसुद्धा काय होतं की त्याचं मॅनेजमेंट नाही केल्यामुळं, त्या वेळेचं प्रॉपर व्यवस्थापन नाही केल्यामुळं नंतर त्या टास्क बर्डन वाटायला सुरू होतात आणि मग ते टास्क कंप्लीट होत नाही आहेत वेळ असताना सुद्धा. तर ते काय होतं की मॅनेज न केल्यामुळं. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, सर वेळ मिळत नाही आहे. तर असं काही नसतं, वेळ प्रत्येकाला सारखा असतो, तो मॅनेज केलेला नसतो, म्हणून आपल्या टास्क इनकम्प्लीट राहतात. प्लॅन आपण खूप बनवतो पण फॉलो होत नाही. म्हणजे बघा, स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये विशेषतः आपण ट्रेंड बघतो की विद्यार्थ्यांचं शेड्यूल सगळं रेडी असतं. 7 ते 9 मी काय करेन, त्याच्यानंतर काय करेन, रेडी असतं. प्लॅन खूप असतात, कागदावर प्लॅन खूप असतात, पण त्याचे एक्झिक्युशन होत नाही, तो प्लॅन फॉलो होत नाही. तर का होत नाही, तर टाईम मॅनेजमेंट प्रॉपर नसल्या कारणानं हे होत नाही. आणि त्याची परिणिती अशी होते की आपला जे टास्क आहेत ते इनकम्प्लीट राहतात. मग परत मग काय, लॉंग टर्मसाठी आपला प्रॉपर अभ्यास होत नाही आणि त्याच्या पण पलीकडे जाऊन मग काय आपल्याला अपेक्षित रिझल्ट येत नाही. म्हणून टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पुढं बघा काय आहे, आपण रियालिटी चेक बघूयात थोडे. एक साधा प्रश्न आपण विचारूयात. साधा प्रश्न प्रत्येकाला विचारायचा आहे. जर तुम्ही हे लेक्चर बघत असाल, तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि विचारा आणि लिहा. विशेषतः म्हणजे लिहिल्यानंतर तुम्हाला याचा प्रभाव जास्त करणार. तुम्ही रोज खरंच किती तास अभ्यास करता, किती तास, हा प्रश्न आहे. याच्यावर थोडंसं स्वतःला विचार करा, स्वतः मंथन करा, किती तास अभ्यास करता. याची उत्तरं प्रत्येक विद्यार्थ्यांची वेगवेगळी येते. पण ज्यावेळी स्पर्धा परीक्षेच्या गर्दीचा आपण विचार करतो तर ॲव्हरेज कालावधी हा 10 ते 12 तासाचा असतो. मग असं असून देखील इफेक्टिव्ह काम का होत नाही? कारण काय, याच्यामध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की 10 तास 12 तास लायब्ररीमध्ये व्यतीत करणे किंवा 10 तास 12 तास लायब्ररीमध्ये बसणं म्हणजे 10 आणि 12 तासाचा अभ्यास नाही. त्याच्यामधला ॲक्च्युअल अभ्यास किती आहे? 10 ते 12 तासाच्या क्वालिटी काय आहे, प्रिपरेशन काय आहे त्याच्यामध्ये. म्हणजे 10 तास मी बसून राहिलेलो आहे लायब्ररीमध्ये, पण काम किती झालेलं आहे. मग त्याच्यासाठी ह्याचं ज्यावेळी रिअल ॲनालिसिस आपल्याला करायचं असतं ना, त्यावेळी आपल्याला टाईम मॅनेजमेंट गरजेचं ठरतं. त्यामुळं मी म्हटलं की हा प्रश्न तुम्ही स्वतःला नक्की विचारा आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. त्याच्यावर थोडंसं मंथन करा, मग तुम्हाला बाकीचे सगळं, मग तर ह्या लेक्चरचा तुम्हाला फायदा होईल खरा.
मग तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी ॲनालिसिस करण्यासाठी सोपं पडेल आणि मग तुम्हाला सापडेल की कसं करायचं आपल्याला आपलं टाइम मॅनेजमेंट. मिस्टेक काय होतात बघा, ते मिस्टेक्सवर बोलूया आणि मग आपण सोल्युशनवर बघूया. क्लिअरिटीच नसते. म्हणजे काय होतं की ब्लाइंडली प्लॅन करतो आपण. बऱ्याच विद्यार्थ्यांचं 90% विद्यार्थी काय करतात, ब्लाइंडली प्लॅन करतात की का मला टार्गेट करायचं 12 तास स्टडी, हे टार्गेट आहे माझं, ना की मला माझं टास्क टार्गेट आहे. फरक समजून घ्या बरं का. म्हणजे आज मला 12 तास काम करायचं, 12 तास लायब्ररीत बसायचं, 12 तास अभ्यास करायचा आहे, हे माझं टार्गेट असतं. बऱ्याच विद्यार्थ्यांचं टार्गेट असतं, पण माझं टास्क टार्गेट कधी नसतं. त्यामुळे क्लिअर नसतं हे सगळ्या गोष्टी. काय करायचं हे ठरत नाही बऱ्याचदा. आपण काय करतो, रँडमली मला जायचं आहे 8ला लायब्ररीत जायचं, चला गेलो लायब्ररीत, 8ला जायचं, परत मग मी कधी टी ब्रेक घेतला, लंच ब्रेक घेतला, परत मी आहे सिरियसली बसलेलो आहे. वेळ म्हणजे इकडे तिकडे वेळ घालवतात त्यांच्याबद्दल बोलतच नाही. आपण सिरियस लायब्ररीत बसतात त्यांच्याबद्दल बोलत, तरी सुद्धा काय त्याच्यामध्ये लूप होल्स आहेत ते आपण बघूयात. तर आपण बसतो, मला टार्गेट आहे 8ला जायच्या लायब्ररीत, मी 7:45ला तिथं पोहोचतो, 8ला बरोबर बसतो. तिथून मी 4 तास माझं स्टडी करायचं, मी टार्गेट लावून 4 तास बसतो सुद्धा. बट टास्कचं काय, ते का कम्प्लीट होत नाही, हा खरा प्रश्न आहे. म्हणून आपल्याला टाइम मॅनेजमेंट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला समजतं का मी याच्यातून काय बोलतोय? ऍक्च्युअली टाइम मॅनेजमेंट नाहीच आहे याच्यामध्ये ऍक्च्युअली तुमची जी कामं आहेत त्याचं व्यवस्थापन करायचं आहे. ते व्यवस्थापन झालं की टाइम मॅनेजमेंट आपसूक त्याच्यामध्ये बसून जातं. त्यामुळे इथं आपल्याला फोकस करायचा आहे की मी 12 तास स्टडी हा माझा फोकस टार्गेट नसेल, तर 12 तासामध्ये काय टास्क कंप्लीट करायचे आहेत ते माझं टाइम, त्याचं माझ्याकडे मॅनेजमेंट असेल. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला क्लिअरिटी आपल्याला समजून घ्यायचं आहे. सोल्युशन काय याचं सोल्युशन असं आहे की आपण काय करतो, मगाशी मी म्हटलं की रँडमली आपण जातो आणि आपण लायब्ररीत बसतो की मला आता मग मग रँडमलीच सब्जेक्ट उचलणार. मग आता काय करूया, मग मनात विचारचक्र सुरू होतात, मग हे वाचूया, मग परत दुसरं डिस्ट्रॅक्शन येणार. अशा पद्धतीने जातो आपण, रँडमली काम करायला सुरुवात करतो. याच्यावर सोल्युशन काय असेल, तुमचा प्लॅन आधीच्या रात्री पाहिजे. म्हणजे आजच्या इव्हिनिंगला मी प्लॅन करेन, उद्या माझं कसं असेल, उद्या माझी काय महत्त्वाची कामं असतील. फॉर एक्झाम्पल अभ्यासाव्यतिरिक्त एखादं महत्त्वाचं माझं काम आहे, ते उद्या करणं गरजेचं आहे. तर तो वेळ सोडून मी माझ्या अभ्यासाचं नियोजन करेन, जेणेकरून मला बर्डन येणार नाही. म्हणजे मग समजा फॉर एक्झाम्पल मला टेस्ट द्यायची आहे उद्या 2 तासाची टेस्ट द्यायची आहे. आणि आता मग माझं रीडिंग टार्गेट काय असेल, तर टेस्टच्या 2 तासाचं साधारण प्लस ह्याच्यामध्ये 1 आवर, हे 3 तास सोडून माझं रीडिंग टार्गेट मी सेट केलं पाहिजे. हे जर नसेल माझं आदल्या दिवशी, तर मग दुसऱ्या दिवशी माझा गोंधळ उडेल. मग टेस्ट सॉल्व्ह केले, मग टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर बऱ्याच, आता हा अनुभव बऱ्याच विद्यार्थ्यांना येतो बघा, टेस्ट सॉल्व्ह केले ना त्या दिवशी आपण बाकीचं काहीच करत नाही, फटीग घेऊन जातो, मग आपण थोडंसं रिलॅक्स होऊन जातो, परत नको कंटाळा करतो. तर तसं होण्याचं कारण का, तुमच्याकडे आधी टास्क नाही आहेत क्लिअर. ठीक आहे. हे आधी आपल्याकडे मॅनेजमेंट असलं पाहिजे की मला उद्या कशा पद्धतीने करायचं आहे. हे सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे. हे खूप मोठी मोठी लोक हा पॅटर्न वापरतात. आधीच्या दिवशी त्यांच्याकडे रजिस्टरमध्ये नोंद असते की काय काय करायचं. डायरी बघा, आपल्याला प्रशासक व्हायचं आहे, डायरीचं खूप महत्त्व आहे. ठीक आहे. तर त्या डायरीमध्ये मेन्शन असलं पाहिजे. मी जर्नलिंगवर बोललेलो आहे एका लेक्चरमध्ये, तर त्याच्यामध्ये बघून घ्या तुम्ही. तर हे जर टास्क तुमच्याकडे सिक्वेन्स वाईज असतील, आता ते कसं करायचं ते आपण बघूयात. आपण पहिल्यांदा मिस्टेक्सवर बोलतोय. तर मिस्टेक काय, तर क्लॅरिटी नसणं. त्याच्या सोल्युशन काय, की आधीच्या दिवशी तुम्ही क्लिअर करा मला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. बऱ्याच ॲस्पिरंटच्या चुका इथं होतात. प्लॅन तयार होतो आणि मग म्हणतात की आज राहू दे, उद्यापासून करूया, किंवा मग काय करायचं सोमवारपासून करूया, किंवा मग काय करायचं 1 तारखेपासून करूया. ठीक आहे. असं काहीतरी होतं की हे आता समजा, आता फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्यानं अभ्यासाचं नियोजन केलं 23 तारखेच्या दरम्यान, तर तो 7 दिवस असं कम्फर्टमध्ये घालवतो की आता 1 तारीख येते की 1 तारखेपासून जमके तयारीला लागूया. असं काहीतरी प्रोक्रॅस्टिनेशन, हे सगळ्यात मोठा अडथळा आहे कुठल्याही याच्यामध्ये. ज्यावेळी बऱ्याच गोष्टी आपल्याला ठरतात, कागदावर राहतात, त्याचं कारण काय, प्रोक्रॅस्टिनेशन. त्यापेक्षा छोट्या ॲक्शन्स घ्यायला सुरुवात करा. म्हणजे समजा माझं टार्गेट आहे 8 ते 12 हा वेळ मला स्लॉट, सकाळचा मॉर्निंगचा स्लॉट आहे ना, मला डिफिकल्ट सब्जेक्टसाठी करायचं आहे. हे माझं टाइम मॅनेजमेंटमधलं टास्क आहे. ठीक आहे ना. पहिल्या दिवशी नसेल जमलं आपल्याला, बट मी ॲक्च्युअल ॲक्शन सुरुवात करेन 8ला. 8 ते 12 वेळ हे जे आहेत ना,
इथे मी कमीत कमी डिस्ट्रॅक्शन्स क्रिएट करण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून पुढं हॅबिट येईल की मी एक दिवस काय होईल लवकरच, म्हणजे हा काय होईल, हा स्लॉट माझा बुक होऊन जाईल की 8 ते 12 मला डिफिकल्ट टास्क शिकण्यासाठी किंवा डिफिकल्ट जो काही माझ्यासाठी अवघड असेल किंवा व्हॉट एव्हर जे तुम्ही ठरवलंय त्याच्यासाठी तो बुक होऊन जाईल. तुमचं सायकोलॉजिकल लेवलला ब्रेनला सुद्धा क्लिअर होऊन जाईल की 8 ते 12 संपलं, डन, 8 ते 12 माझं फिक्स आहे याच्यामध्ये. हे कधी होईल, हे स्मॉल ॲक्शन्सने होईल. अदरवाईज तुम्ही लिहिलं की 8 ते 12 मला करायचं आहे आणि ॲक्शन स्मॉल सुद्धा घेतली नाही, मग याच्यावर बेस्ट सोल्युशन काय आहे, डेली ट्रॅकिंग करा आणि छोट्या छोट्या कृतींनी भरा. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, 8 ते 12 तुम्हाला पहिल्या दिवशी बसता येत नसेल, नो डाऊट, काही प्रॉब्लेम नाही आहे, बट 8ला तुम्ही बसा, सुरुवात करा, स्टार्ट. म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशन डील करायला तुम्हाला जी चालढकल होत असते ना त्याच्याशी डील करायचं बेस्ट उपाय काय असेल तर तुम्ही ॲक्च्युअल सुरुवात करा. म्हणजे क्लिअर होऊन जाते की इथं ब्रेन तुमचा मोल्ड होतो की नाही. पण ॲक्शनमध्ये चाला नाही, स्मॉल ॲक्शनमध्ये, मग ते प्रोक्रॅस्टिनेट व्हायला सुरू होतं. मग आपण तारखा शोधतो, मग आपण काहीतरी करतो, आज एक दिवस बोलू कोणाबरोबर, आज थोडं बाहेर जाऊ, मग आपण उद्यापासून करूच की 8 ते 12. मग आता सॅटर्डे संडे आला की मग काय होतं, आता सरळ काय करू, मंडेपासून सुरू करू. असं हे बघा, हे प्रत्येकाचे अनुभव आहेत. अशा पद्धतीने मग सुरुवात होते, मग प्रोक्रॅस्टिनेट व्हायला आपण सुरू होतोय. मग याच्यासाठी आपण डेली ट्रॅकिंग करायचं आहे, आधीच्या दिवशी प्लॅन करायचं आहे आणि अशा स्लॉट्समध्ये जायचं आहे. ते पुढं आपण बघूयात कसं स्लॉट्स करायचे ते, ठीक आहे. याच्याने बेशिस्तपणा वाढतो आणि मग एक दिवस काय होतं की आपलं एक दिवसाचा एक आठवडा, एक आठवड्याचा एक महिना निघून जाते, परीक्षाची कधी येते, मग टास्क कंप्लीट, मग आपण सैरभैर होतो की प्रिपरेशन नाही झालं, मग परत आपल्याला टेन्शन यायला सुरुवात होतं. मग याच्यासाठी काय की रोजचा दिवसाचं जे काय आपल्याला कृती आराखडा आपल्याकडे तयार पाहिजे. ओव्हर प्लॅनिंग, आता काही जणांचं काय असतं की खूप प्लॅनिंग असतं. म्हणजे आता बघा, फॉर एक्झाम्पल बघा, आता मी तुम्हाला प्लॅनिंग सांगतो, 7 ते 8:30 एक्स नावाचे टास्क, एक व्हॉट एव्हर जे काय केले, लगेच 8:30 ते 1:30 असं काहीतरी, मग परत 1:30, असं होणारच नाही ना. पण तसे कागदावर तसे बरेच विद्यार्थी लिहितात, याच्यात तुमचा मेंदू पूर्णपणे गोंधळून जातो. तुम्हाला थोडं फ्लेक्झिबल ठेवावं लागेल, ठीक आहे. इतकं मोठं आणि कडक प्लॅनिंग करायचं ना, खूप रिलेक्टंट प्लॅनिंग करायचं ना की ती फॉलोच होणार नाही, ठीक आहे. त्यापेक्षा फ्लेक्झिबल प्लॅन ठेवा, छोटे छोटे टास्क ठेवा सुरुवातीला, तुम्ही ॲक्शन मोडमध्ये या, मग नंतर तुम्हाला सुरू होईल की म्हणजे ठीक आहे. आता मी मागच्या स्लाईडमध्ये सांगितलं की 8 ते 12 हा बुक केलाय, तर छोटं छोटं करा, ब्रेक्स घ्या. 8 ते 10, 8 ते 9:30 काम करायला सुरुवात करा, 8 ते 10 काम वाढवा, 8 ते 10:30 वाढवा, 8 ते 11 अशा पद्धतीने काम वाढवा आणि मग 8 ते 12 हे तुमचं टार्गेट अचीव, हे ब्लॉक होऊन जाईल पूर्ण हा टास्क, ठीक आहे. अशा पद्धतीने करा, ना की डायरेक्ट मी टार्गेट ठेवलं 8 ते 12. अनरिअलिस्टिक प्लॅन्समध्ये फसू नका, ठीक आहे. अशक्यप्राय अनरिअलिस्टिक अवघड प्लॅन्समध्ये फसू नका. त्यापेक्षा तुम्ही असं करा की फ्लेक्झिबल प्लॅन ठेवा, रिअलिस्टिक वाटू दे, ब्रेनला वाटू दे हे अचिवेबल आहे. हे बघा, प्रत्येक तुमच्या मेंदूला माहिती आहे तुम्ही काय आहात. तुम्ही डायरेक्ट 12 तासच प्लॅन केलं, मेंदू पहिल्यांदा ते ॲक्सेप्ट करायला सुरुवात करणार नाही. त्यापेक्षा तुम्ही क्लिअर ठेवा की मला इथंपर्यंत जायचं आहे, मग छोटं छोटं कृती करायला सुरुवात करा. मग मेंदूचं ती काय तुमचं स्ट्रक्चर बदलत जाईल, ठीक आहे. मोल्ड व्हायला सुरू होतं मेंदू, लक्षात येतं, ठीक आहे. न्यूरोप्लास्टिसिटी आपण म्हणतो की ते हॅबिट बनायला जाते, ठीक आहे. डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत आजकाल. प्लॅन केलेला आहे, सगळं केलेलं आहे, 8 ते 12 तेच मी सांगतो, परत आपलं केलं आणि इथं ह्याच वेळेत मी काय केलं की मला इकॉनॉमी वाचायचं आहे. मग एखाद्या वेळी मी ठरवलं की आज वाचत नाही, मी व्हिडिओ बघतो इकॉनॉमीचा. मग इकॉनॉमीचा व्हिडिओ बघायला सुरू केला, एखादी रील आली, रील बघत एका रीलवरून त्या रीलमध्ये असं करत 8 ते 1 वाजतं मग माझं, याच्यामध्येच मी जातो. मग एखादा मूवी बघूया का, असं होतं का. मग ब्रेन काय होतं की तिथं तुम्हाला सोप्या गोष्टी, तिथं मनोरंजक गोष्टीच्या मागे जातं ब्रेन. प्रलोभने येतात आणि त्याच्यामध्ये आपण डिस्ट्रॅक्टेड व्हायला सुरू होतो. ओव्हर थिंकिंग होतं खूप प्लॅनच्या संदर्भात. म्हणजे प्लॅनच घेतला आणि समोर तेच घेऊन पडलं, 8 ते 12 हे करायचं आहे, आता नाही झालं तर. ही तर ओव्हर थिंकिंग हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. जे जास्त सिरियस ॲस्पिरंट असतात ना त्यांच्याबद्दल हा प्रॉब्लेम आहे. डिजिटल डिस्ट्रॅक्शन्स मी त्याच्या आत्ताबद्दल बोललेलं आहे. ह्याच्यावर सोल्युशन काय, फोकस. आता हे मी फक्त बोलत नाही, प्रॅक्टिकल काय आहे ते सांगतो तुम्हाला. फोकस करा सगळेजण सांगतात, पण कसा करायचा. याच्यामध्ये तुम्ही ट्रॅकिंग लावायचं आहे. ह्याच्यामध्ये मी आता हे उदाहरण दिलं, ह्याच्यामध्ये तुम्ही ट्रॅकिंग लावायचं आहे की बघा
काय अचीव, म्हणजे तुम्ही टाइम टार्गेट नका करू, म्हणजे टाइम मॅनेजमेंटला तुम्ही ह्याची जोड द्या की टास्क कशा कंप्लीट होत आहेत. की टास्क कंप्लीट व्हायला लागला ना, तुम्हाला जे आहे की नाही ऑक्सिटोसिन रिलीज होऊन तुम्हाला हॅपीनेस फील व्हायला सुरू होईल. हॅपीनेसमध्ये तुम्ही काय होईल, कामाच्या फ्लोमध्ये यायला सुरुवात होईल, तुमचा फोकस वाढेल. टार्गेट कंप्लीट होत चालले ना, तुम्हाला ते खूप करावंसं वाटेल आणखी, लक्षात येतं फ्लोमध्ये आल्यामुळे. त्यामुळे तुम्ही काय करा, इथे टास्कला जोडा, मग त्याच्यामध्ये फोकस. मग आता समजा 8 ते 12 मला हे समजा एक 10 टॉपिकची रिव्हिजन करायची आहे, तर 10 टॉपिकची ती क्लिअर कट द्या आणि मग त्याच्या टाईप ते करत चला. याच्यामुळे तुमचं काय होईल, फोकस वाढायला सुरुवात होईल. ठीक आहे. आणि डिस्ट्रॅक्शन न राहण्यासाठी हे तुमची क्लॅरिटी पाहिजे. रिलॅक्स टाइम नसणे, आता याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं सलग 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 टास्क, सलग टास्क, कुठं स्वतःला वेळ नाही, कुठं रिलॅक्स व्हायला वेळ नाही आहे. लक्षात येते का? तर तुमचा मेंदू तसं सातत्यानं काम करणार नाही. तो कधी तुमचे 2 ते 3 दिवसामध्ये तुमचा टाइम मॅनेजमेंट सगळं कोलॅप्स होऊन जाईल. का? अनरिअलिस्टिक. स्वतःला वेळच नाही आहे, स्वतःला टाइमच नाही आहे. आता याच्यामध्ये असंही नसावं 2 तास अभ्यास आहे, 8 ते 10 अभ्यास, आणि त्याच्यानंतर 10 ते रात्री 9 स्वतःला टाइम, असंही नसावं. लक्षात येते का? तुम्हाला स्वतःला टाइम देता यायला पाहिजे मध्ये मध्ये मध्ये, जेणेकरून काय होतं की मेंदू तुम्हाला रिलॅक्स करेल स्वतःला, आणि परत तुम्हाला कामाला नवीन ऊर्जा मिळेल, हील होईल थोडंसं. लक्षात येते, कारण आपल्याला बऱ्याच गोष्टी मेमोराईज करायच्या असतात. अनेक डिफिकल्ट आपण रीडिंग आर्टिकल किंवा व्हॉट एव्हर जे आहे ते खूप, त्याच्यामध्ये मग खूप मेंदूची एनर्जी खर्च होते. मग थोडं हील होण्यासाठी आपल्याला टाइम देता यायला पाहिजे. त्याच्यामध्ये मग तुम्ही एखादा हॉबी, आता स्वतःला टाइम नसणे म्हणजे याच्यामध्ये काय आहे की तुम्ही हॉबी डेव्हलप करू शकता. तसेही आपल्या व्यक्तिमत्वासाठी ते खूप महत्त्वाचं ठरतं. ठीक आहे. म्युझिक आहे, मी म्युझिक थेरपीबद्दल बोललेलो आहे. तुम्ही योगा मेडिटेशन करू शकता. म्हणजे तुम्ही वाचन करताय 10-10, 12-12 तास, त्याच्यातनं आउटपुट किती होते आपण त्याच्यावर आपण चर्चाच केलेली आहे. पण ते हील व्हायला तुम्हाला 15 मिनिटं म्हणजे की तुम्हाला वाटतं की वेळ जाईल. योगा करणं, योगा 1 तास योगा करणं म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना वेळ जाणं असं वाटतं की मी 1 तास योगा करण्याऐवजी मी 1 तास वाचत. तसं नाही आहे. तुमच्या पुढची कितीतरी मेहनत ते खूप कमी करतं. हा रोज 1 तासाचा योगा किंवा प्राणायाम जे आहे ना, मेडिटेशन, तुम्ही ह्या गोष्टी केल्यात म्हणजे रोजचं 15 मिनिटाचं मेडिटेशन तुमचे इतर मागच्या स्लाइडला आपण बोललो डिस्ट्रॅक्शन्स आहेत, ओव्हर थिंकिंग आहेत, हे इतकं कमी करतं ना, तुमचे 50% स्टडीचे एफर्ट्स, 50 जास्तच, कमीत कमी 50% स्टडीचे एफर्ट्स कमी करतं. मग अशा पद्धतीनं आपल्या मॅनेजमेंटमध्ये जर एखादी गोष्ट टाइम मॅनेजमेंटला उपयोगी पडणार असेल, तर त्याच्यामध्ये त्याच्यासाठीच टाइम नसेल तर त्या मॅनेजमेंटला काय अर्थ राहील. म्हणून हे स्वतःला रिलॅक्स करणं आणि स्वतःला बेटर व्हर्जन, आता हे चांगल्या गोष्टी आहेत आणि याच्यातून तुमचं एक व्यक्तिमत्व घडायला सुरुवात होईल, सर्वांगीण विकास व्हायला सुरू होईल. असं गोष्ट आपल्या अंतर्भूत असली पाहिजे. मग याच्यावर सोल्युशन काय हे सांगितलं. हे बर्डन वाढतं या सगळ्या गोष्टींना, स्वतःला टाइम नाही होऊन. मग हे सोल्युशन काय, रिलॅक्स करणं. मग ह्या वेगवेगळ्या गोष्टी हे पाहिजे टाइम मॅनेजमेंटमध्ये. लक्षात येते का? गोल्डन रूल्स आता आपण बघितलं, हे काही ज्या जनरल चुका आहेत ते आपण बघितलं. तसं खूप लेंथी होईल लेक्चर, म्हणून मी महत्त्वाच्या ज्या रेग्युलर ॲस्पिरंट्स करून चुका होतात त्या गोष्टीत मी याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. गोल्डन रूल्स काय करता येईल आपल्याला, काय रूल्स बनवता येतील जेणेकरून माझं टाइम मॅनेजमेंट इफेक्टिव्ह होईल, बेस्ट एक्झिक्युटिव्ह असेल. ठीक आहे. प्रायोरिटी सेटिंग ह्याच्यावर खूप, म्हणजे मी जर्नलिंग, मी सांगितलं ना तुम्हाला डेली जर्नलिंग करा. आणि आता मगाशी मी बोललो की आधीच्या दिवशी तुमचा रेडी करा, मला उद्या काय काय टास्क करायचे आहेत त्या आधीच्या दिवशी तुम्ही रेडी करायचं. मग ते काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं मला उद्या काय काय करायचे ते नका लिहू, उद्या मला काय काय प्रायोरिटीने कंप्लीट करायचे ते लिहा. फॉर एक्झाम्पल, म्हणजे एक काम आहे, ए ही टास्क आहे, ही मला ॲट एनी कॉस्ट कंप्लीट करायची आहे. ॲट एनी कॉस्ट म्हणजे मला ते उद्याच करायचे आहे, ती परवावर जाऊ द्यायची नाही. ते माझं पहिलं टार्गेट असलं पाहिजे, प्रायोरिटी. भले तुम्ही कुठल्याही वेळेत करा, पण ती प्रायोरिटी लिहा तुम्ही. म्हणजे काही जरी झाले तरी ती टास्क, मग याच्यासाठी तुम्ही काय करू शकता की तुम्ही चेंज करू शकता की हा हे स्लॉट, म्हणजे समजा कदाचित तुम्हाला असं झालं की एखादा स्लॉट होत नाही, फ्लेक्झिबल आपल्याला टाइम टेबल असलं पाहिजे की काही तुमचं काम निघालं किंवा काय बऱ्याच गोष्टी असतात, तब्येत बिघडणं होतं, तर त्याच्यावेळी ते ॲडजस्ट करता यायला पाहिजे. म्हणून ही जी प्रायोरिटी क्लिअर असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपण बघितलं की मला उद्या पॉलिटीची टेस्ट सॉल्व्ह करायच्या लिस्टी किंवा 50 MCQ पॉलिटीचे सॉल्व्ह करायचे ॲट एनी कॉस्ट, ही माझी पहिली प्रायोरिटी आहे. तर हे काम माझं ॲट एनी कॉस्ट तयार झालं पाहिजे. दुसरं एखादं राहिले तरी चालेल.
अशा पद्धतीचं मॅनेजमेंट म्हणून काय म्हणतो की फक्त टाइम मॅनेजमेंट नाही आहे, हे टास्क मॅनेजमेंट आहे. टास्क मॅनेजमेंट आणि टाइम मॅनेजमेंट दोन्ही सोबत चाललं पाहिजे तर तुमचा रिझल्ट चांगला येईल. ठीक आहे, तर हे अशी प्रायोरिटी सेट पाहिजे. मग सेकंड काय आहे की समजा मला रिव्हिजन करायचं इकॉनॉमीचं मॉनिटरी पॉलिसीच्या ह्या टॉपिकचे मला रिव्हिजन करायचे, तर ते हे करत चला. मग याच्यातून तुम्हाला समजून जाईल की काय काय करायचं. मग त्याच्यानुसार मग तुम्ही त्या टाइम स्लॉट्समध्ये बसवायला सुरू करा. ही महत्त्वाची कामे आणि फोकस एरिया याच्यानुसार तुम्ही काय करायचे, प्रायोरिटी सेट करायचे. दुसरा रूल काय, टाइम ब्लॉकिंग. मग अशी मी सांगितलं की 8 ते 12 हे माझं टार्गेटेड आहे की 8 ते 12 मला काय करायचं, सकाळचा प्राईम टाइम मला ब्लॉक करून टाकायचे की कुठल्याही गोष्टी तिथं, म्हणजे तिथं जो अभ्यास होईल तो खूप इफेक्टिव्ह होईल. हे टाइम ब्लॉकिंग ह्याला प्रकार म्हणतात. मग आता टाइम ब्लॉकिंग तुम्ही कसं करू शकता की उदाहरणार्थ इथं दिलेलं आहे बघा, 7 ते 9, त्याच्यानंतर 10 ते 12 आहे, 2 ते 4 आहे. अशा पद्धतीने तुम्ही टाइम ब्लॉक्स करा. आता हे ब्लॉक्स केले, आता हे ब्लॉक्स असे नसावे 8 ते 12, 12 ते 3, 3 ते 6 हे असं बघतो. मग ते काय, मग त्याला हे नाही, हे अर्थहीन आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर गॅप असला पाहिजे, तुमच्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीजमध्ये गॅप. आणि 8 ते 12 म्हणजे हा पूर्ण ब्लॉकच, मी हलणार पण नाही असं नाही आहे. ते पुढं आपण बघणार आहे पोमोडोरो टेक्निकमध्ये, ते सांगतोय मी पुढच्या स्लाइडला. तर हे ब्लॉक्स तुम्ही पहिला डिसाईड करा. आता हे मी मुद्दाम केलेलं नाही, आयडियल ब्लॉक सुद्धा मी देणार नाही आहे, कारण प्रत्येकाचा प्राईम टाइम वेगवेगळा असतो. प्रत्येक विद्यार्थ्याचं जे काय बायोलॉजिकल क्लॉक वेगवेगळा असतं, त्यानुसार तुम्ही तुमचं करा. ठीक आहे, काही जण रात्री उशिरा अभ्यास करतात, काही जण सकाळी लवकर उठतात अभ्यास करतात. तर त्यामुळे ते प्रत्येकाचं वेगवेगळं ठरेल. पण तुमचं जे काय ते ब्लॉक्स करा आणि त्या ब्लॉक्समध्ये ठरवा की माझ्या डिफिकल्ट टास्क कुठं असतील, थोडे एनर्जी ड्रेन झालेलं असतं तुमचं, त्यावेळी किती हलकं फुलकं टास्क कसं असेल अशा पद्धतीने करा. म्हणजे ते तुमचं टाइम मॅनेजमेंट इफेक्टिव्ह होईल जाईल. ठीक आहे, काही असं असतं की वॉकला आपण जातो, मग त्यावेळी मला काय करता येईल, किंवा वॉकला जाऊन आलं तर आता समजा एखाद्या वेळी एखादा विद्यार्थी वॉकला जात असेल आणि तिथं वॉक नंतर पार्कला बसत असेल अर्धा तास, काहीच करत नसेल, मग अर्धा तास बसल्यानंतर मी काही हलकं फुलकं तिथे रिव्हिजन करू शकतो का. हे इफेक्टिव्ह टाइमचं युटिलायझेशन सुद्धा आहे बघा. त्याला आपण 0 अवर्स कन्सेप्ट आपण म्हणतो. 0 अवर आपला पॉलिटिक्सला वेगळा, इथं आपण टाइम मॅनेजमेंटमधले 0 अवर म्हणजे काय, काही वेळा आपण असंच बसतो, म्हणजे काही तिथं थांबणं पण गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल आता एखादं आपण हॉस्पिटलमध्ये गेलो आणि आपल्याला वेटिंग पिरियड आहे एक साधारण, आता 1 तास थांबायला सांगितलं डॉक्टर येईपर्यंत, तर मग काय करणार, तो 1 तास ॲक्च्युली आता मी टाईम दिलाय माझ्या कशासाठी, की मी दवाखान्यात किंवा हॉस्पिटल डॉक्टरांच्याकडे जाण्यासाठी मी टाईम दिलेला आहे 2 ते 5 मध्ये जे काय असेल, किंवा तो दिवस मी हॉस्पिटलसाठी गेलेला आहे. मग तो टाईम माझ्यासाठी बोनस झाला ना. म्हणजे डॉक्टर येईपर्यंत किंवा मी वेट करतो त्याऐवजी मी काय करेन, माझे एखादी असे टास्क, मग त्याला आपण बोनस टाईम आपण म्हणतो, ते वापरता येतं का, अशा पद्धतीने आपल्याला करावं लागेल. ठीक आहे, हे टाइम ब्लॉकिंग आणि बोनस टाइम ह्याच्याबद्दल आपण बोललोय. तर अशा पद्धतीने हे टाइम ब्लॉकिंग करून घ्या पहिल्यांदा, मग तुम्हाला ते सोपं जाईल. ह्याच्यामध्ये बघा पोमोडोरो टेक्निक, हे खूप महत्वाचं आहे. मी मागच्या ह्याच्यामध्ये पण बोललेलं आहे, रूल्समध्ये बोललेलं आहे. तर तुम्ही 40-5चा फॉर्म्युला वापरा, 50-10चा वापरा, किंवा 40-10चाही वापरला तर चालेल, 25-5चा हे नको, हे शक्यतो मी सजेस्ट करत नाही. 25 मिनिटाचं म्हणजे जनरली कम्प्लीट करतात, पण हेच नाही, आपल्याला खूप लॉंग सेटिंगमध्ये स्टडी करते, पण दर 25 मिनिटाला हे काय योग्य होणार नाही, किंवा 5 मिनिटाचं गॅप. त्यापेक्षा तुम्ही 40-10 ठेवा. 40-10 मोस्ट रिकमेंडेड आहे. याच्यामध्ये काय काय, आता हा 10 मिनिटाचा टाइम आहे ना, याच्यामध्ये तुम्ही एखादा सॉन्ग ऐका, म्युझिक ऐका, थोडी लायब्ररीमध्ये बसायचं तर उठून थोडीशी मुवमेंट करा बॉडी, परत मग तो थोडंसं ते तुम्हाला फ्रेश वाटेल. अशा पद्धतीने करायचं. म्हणजे काय होतं, मी तुम्हाला एक चार्टमध्ये दाखवतो. आता समजा फॉर एक्झाम्पल असं आपण म्हणू की एका विशिष्ट वेळेनंतर मेंदूचं हे कॉन्सन्ट्रेशन आहे, हे कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे. ठीक आहे, एका लेवल नंतर वाढत नाही, एका पीकवर गेलेलं आहे. आपलं काय करायचं आहे, आपलं टार्गेट हे आहे की हा जो पीक आहे लगेच असं नाही मला आणायचं, खाली आणायचं नाही, किंवा असं नाही ढासळून जायचा, किंवा असं जाऊन ढासळून जायचं नाही. माझं टार्गेट आहे की हा जो पीक आलेला आहे तो जास्त काळ मेंटेन करायचा आहे. का, तर आपला 10-12 तास अभ्यास करायचा आहे, जास्त वेळ मेंटेन करायचा आहे मला, तर मग मी हा टाइम जो आहे पीक टाइम वाढवण्याचा प्रयत्न. मग त्याच्यासाठी हे टेक्निक आहे की समजा 40 मिनिटं झाले की मी 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं गॅप घेईन, परत 40 मिनिटं मेंटेन, मग एका काळानंतर हे डाऊन होणारच आहे. बट हा जो पिरियड आहे तो हा आपल्याला वाढवायचा आहे. कॉन्सन्ट्रेशन पीक जो आहे तो आपल्याला जास्त काळ मेंटेन करायचा आहे. त्याच्यासाठी हे टेक्निक खूप प्रभावी ठरतं आणि टाइम मॅनेजमेंट तुमचं इफेक्टिव्ह होऊन जातं. टास्क कंप्लीट व्हायला सुरू होतात. टास्क कंप्लीट झालं की परत काय होतं की आपलं टाइम मॅनेजमेंट खऱ्या अर्थाने त्याचं फलित सापडायला सुरुवात होतं. ठीक आहे, 4 सायकल झाल्या अशा पद्धतीच्या, तर 4 सायकल नंतर लॉंग ब्रेक घ्या.
जसं की सांगितलं की हे 40-5चे केले तुम्ही आणि 4 साधारण सायकल चालले, लॉंग ब्रेक घ्या. ठीक आहे. तर लॉंग ब्रेक म्हणजे असं नाही की मी 5 तासाचा लॉंग ब्रेक घेतला असं नाही. एक थोडा पर्टिक्युलर टाईम ठेवा. तर ते लॉंग ब्रेक घ्या, त्याच्यातून थोडं रिलॅक्स व्हा. मग परत टास्क चेंज करा. म्हणजे आता टाईम मॅनेजमेंटवर बोलतोय, पण तरीसुद्धा आपल्याला परत टास्क पण घेऊन जायचं आहे. टास्क चेंज करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही थोडंसं वेगळ्या पद्धतीने अभ्यास करा. लक्षात येते, समजते म्हणजे वेगवेगळं म्हणजे थोडंसं आता मी समजा मी कंटिन्यू लिहिलंय, नोट मेकिंग केलं किंवा कंटिन्यू 4 तास रीडिंग केलेलं आहे. तर असा त्याच्यामध्ये नंतर ब्रेक नंतर टॉपिक निवडा, की समजा शॉर्ट नोट मेकिंग असेल किंवा रिव्हिजनचा असेल. म्हणजे काय होतं की ब्रेनला समजतं की हां, ही वेगळी टास्क इंटरेस्ट क्रिएट होतो. मग परत नेक्स्ट टाईमला तुम्ही अशा पद्धतीनं तुमचं टाईम मॅनेजमेंट असावं. ठीक आहे. पुढे बघूया चौथा रूल काय, तुमचा प्राईम टाइम शोधा. हा सगळ्यात महत्वाचा आहे बघा. विद्यार्थी काय करतात, एकमेकाला कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. तो सकाळी 4ला उठतो, मी पण 4ला उठायला सुरुवात करणार. कुठल्या टॉपरचं भाषण ऐकलं, मी पण पहाटे सुरुवात केली किंवा मी पण रात्री उठतो. तसं नाही, तुमचा बायोलॉजिकल क्लॉक काय आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना काय असतं की नाही, रात्री 3-4 वाजेपर्यंत बसायची सवय असते, मात्र सकाळी उठता येत नाही. आणि अशा विद्यार्थ्यांनी जर 8 तास केला की मी सकाळीच उठेन, तर तसं नाही आहे. ठीक आहे. तर त्या पद्धतीने तुमचा बायोलॉजिकल क्लॉक शोधा, तुमचा पीक हॉवर शोधा. प्रत्येक दिवसभराचं असतं बघा प्रत्येकाला. म्हणजे काही काही जणांना काय असतं की दुपारी जेवणानंतर की नाही काहीच करू वाटत नाही, पण आता आपल्याला अभ्यास करायचाच आहे. थोड्या गॅप नंतर एक अर्धा पाऊण तासाचा गॅप. मग तशा वेळी काय असतं की थोडं आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम वर्किंगमध्ये असते किंवा मग थोडंसं आपल्याला डलनेस येत असतो. मग अशा वेळी काय करायचं आहे, त्या टास्क तुम्ही प्रॉपर कर. तशा पद्धतीने ते टाईम मॅनेजमेंटमध्ये इन्क्लूड करा. मग ते सक्सेस व्हायला सुरू होतो प्लॅन. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुमचं जेवण 1 ते 2 असेल आणि तुमचा प्राईम टाइम नाही आहे हा ना, ठीक आहे. तर प्राईम टाइम नाही तर तशीच टास्क मी त्या टाइम मॅनेजमेंटमध्ये मेन्शन करेन. म्हणजे मी मॅपिंग करेन तिथं. काही करंटचे आर्टिकल असतील ते वाचेन. एक हलके फुलके 10 MCQ सोडून. म्हणजे हसत म्हणजे नॉर्मली तिथं एक 10 MCQ सॉल्व्ह केले बाबा, ठीक आहे, अॅनलाइज केले. ठीक आहे, मॅथ्स रिजनिंगचे काही टाइम टाकला. एकदम मोस्टली बरेच विद्यार्थी मॅथ्स रिजनिंग करतात. तर तसा तुमचे प्राईम टाईम शोधा आणि त्या पद्धतीने वाचा. म्हणजे प्राईम टाईम म्हणजे असा टाईम आहे त्याच्यामध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकता. मग तो शोधा, त्याच्या आधारावर तुम्ही प्लॅनिंग करा आणि तिथे तुम्ही काय करायचं, तिथे तुम्ही मोठे स्लॉट्स टाकायचे. जसं की मी सांगितलंय की 4 ते 12, 8 ते 12 असं पण म्हटलं, हा मोठा टास्क आहे. 4 तासाचा सलग आहे. तर तो तुमच्या प्राईम टाईममध्ये यायला पाहिजे. मग समजा काही जणांचं पहाटे 4 ते 8 सकाळी हा खूप चांगला प्राईम टाईम असू शकतो. काही जणांचं काय असतं, रात्री जेवणानंतर एक अर्धा 1 तास झाला की रात्री 10 ते 2 असं काहीतरी असेल. व्हॉटएव्हर जे आहे तुमचं, तुम्हाला तिथं खूप चांगला अभ्यास होतो, एनर्जेटिक फील होतं बायोलॉजिकल क्लॉकनुसार. ते तुम्ही बघा आणि तिथं ते पीक आवर शोधून मग तुम्ही काम करायला सुरुवात करा. आणि त्या प्राईम टाईममध्ये तुम्ही टफ टास्क घ्या. नाही असं नाही की एनर्जेटिक वाटायला लागलं आणि मग काहीतरी आळमढळम केला, तसं नाही. मग ते तुमचं वेस्ट ऑफ टाईमच होईल खरं अर्थानं. टाईम मॅनेजमेंटच्या दृष्टीने विचार केला तिथं तुम्ही डिफिकल्ट टास्क चूज करा. लक्षात येतं, न्यू रिडिंग्स काय असतील, ठीक आहे, इकॉनॉमीसारखा विषय काय घ्यायचा असेल किंवा सायन्सच्या काही डिफिकल्ट कॉन्सेप्ट समजून घ्यायचे असेल तर तो तिथं टाका तुम्ही. ठीक आहे. वीकली, मंथली प्लॅनिंग आणि रोजच्या टाइम मॅनेजमेंटला कसं उपयोगी पडतं. आता टाइम मॅनेजमेंट म्हटलं की आपल्या डोक्यात काय आलं की बाबा मी आता आज करायला लागलोय, तसं नाही आहे. मग तुम्ही तसं त्याच सायकलमध्ये फिरत राहा. तुम्हाला लॉंग टर्म कधी आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल माझे 2027चा एखाद्या विद्यार्थ्याचा समजा अटेम्प्ट आहे 2027, तर त्याच्यानुसार काहीतरी त्याचा प्लॅन असेल, समजून घ्या. तर त्याच्यानुसार इयर लॉंग प्लॅन असेल, त्याच्यानंतर 6 मंथ किंवा 3 मंथ प्लॅन असेल, त्याच्यानंतर मंथली प्लॅन येईल आणि मग त्याच्यानुसार त्याचं डे टू डे शेड्यूल ठरेल. मग तो विकली प्लॅन बनेल. तर टाइम मॅनेजमेंट इफेक्टिव्ह ठरते. मला म्हणजे मला कधी पोहोचायचं आहे तिथपर्यंत समजून घ्या. म्हणजे एखादा व्यावसायिक काय करतो बघा, की मला एवढी एवढी ग्रोथ करायची आहे. त्याच्यानुसार मग तो काय करतो, की मला एवढं एवढं मार्केटिंग करायचं आहे. मग मला एवढा सर्वे करायचा आहे किंवा काय. त्याच्यानुसार मग तो दिवसाला मी किती काम करेल ते ठरतात. सेम पॅटर्न रिव्हर्स इंजिनिअरिंग आपण म्हणतो, की मला कधीचा अटेम्प्ट द्यायचा आहे, त्यानुसार माझे कसं प्लॅन असेल, मंथली असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग आपल्याला तसं मग तरच ती डे टू प्लॅन इफेक्टिव्ह होईल. रोजच्या टाइम मॅनेजमेंटला हीच गोष्ट इफेक्टिव्ह ठरेल, की मला कधीचा अटेम्प्ट द्यायचा आहे किंवा मला कधीपर्यंत कुठल्या कुठल्या टास्क कंप्लीट करायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता उदाहरणार्थ बघितलं की 5 महिने माझ्याकडे ऑप्शनल कंप्लीट करायचे आहेत.
आणि मला फक्त ऑप्शनल आणि GS मेन्स करायचं आहे, असं आपण एक उदाहरण घेऊन समजून घेऊया. तर पुढच्या 5 महिन्यामध्ये, हे माझं लॉंग टाइम प्लॅनचा आपण ज्यावेळी विचार करतो, पुढच्या 5 महिन्यामध्ये माझा ऑप्शनल आणि प्लस GS3 असं आपण उदाहरण पकडूया, GS3 आणि GS4 कंप्लीट करायचं. हे माझं झालं पुढच्या 5 महिन्याचं टार्गेट. तर त्या 5 महिन्यात कसं येईल, मग त्याच्यानुसार तुमचं ठरते की मग मला ऑप्शनलला किती वेळ द्यावा लागेल, त्या GS3 GS4 कंप्लीट करायचं आहे, प्लस आपल्या चालू घडामोडी तर रोज कराव्या लागतात. मग ते तसे स्लॉट्स तुमचे तयार होत जातील. म्हणजे काय, थोडक्यात तुमचं जेवढं लॉंग टर्मचा प्लॅन चांगला, तेवढा तुमचा डे वाईज किंवा वीकचा जो प्लॅन आहे तो चांगला. म्हणजे टाइम मॅनेजमेंटचं एक प्रिन्सिपल आपण काय बघतोय, जेवढे आपले लॉंग टर्म विजन क्लिअर असतील तेवढं तुमचं डे टू डे टाइम मॅनेजमेंट क्लिअर असतं आणि ते इफेक्टिव्ह होतं. लक्षात येते. तर अशा पद्धतीने हा जो मुद्दा आहे तो खूप महत्त्वाचा आहे, तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. तर माइंडसेट शिफ्टिंग करायचं आहे आपल्याला टाइम मॅनेजमेंटमधून. टाइम मॅनेजमेंट म्हणजे असं नाही की मी टास्क काय लिहिले, खूप रोज लिहितोय, त्यातलं एक्झिक्युशन काहीच होत नाही. माइंडसेट काय असलं पाहिजे की इफेक्टिव्ह टाइम मॅनेजमेंट मी एक्झिक्यूट करतोय, हा माझ्यातला माइंडसेट आहे. माझा सिरियस ॲस्पिरंटचा माइंडसेट असला पाहिजे. ठीक आहे. टास्क कंप्लीट, म्हणून मी काय म्हटलं की टाइम मॅनेजमेंट आणि TM परत हे टास्क मॅनेजमेंट हे सोबत चाललेलं आहे आपलं. ज्यावेळी टास्क कंप्लीट व्हायला सुरू होतील ना, तर ते इफेक्टिव्ह टाइम मॅनेजमेंट व्हायला सुरू होतील. लक्षात येते काय? 2TM, एक टाइम मॅनेजमेंट आणि एक आहे टास्क मॅनेजमेंट. तरच तुम्हाला रिझल्ट मिळणार. आणि मॅनेजमेंट शब्दात मी सांगितलं की तुम्हाला रिझल्ट पाहिजे त्याच्यात, तर त्या मॅनेजमेंट ह्या शब्दाला अर्थ आहे. लक्षात येते का? नाही तर कागदावर असे खूप प्लॅन्स बनतात, त्याचं एक्झिक्युशन झिरो होतं, त्याला काही अर्थ राहत नाही. टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय, फक्त क्लॉक नाही आहे, हा सगळा वेळेचा खेळ नाही. 8 ते 12 मी केलं, परत ते केलं, नाही नाही, हा वेळेचा खेळ बिलकुल नाही आहे. हा सेल्फ मॅनेजमेंट आहे, सेल्फ टास्क मॅनेजमेंट आहे, तुमच्या व्यक्तिमत्वाचं मॅनेजमेंट आहे. समजून घ्या. ही लॉंग टर्म जर्नी आहे. UPSC MPSC हे मॅरेथॉन सारखे आहे की तुम्हाला खूप लॉंग रनिंग जायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला रोजचं मॅनेजमेंट असलंच पाहिजे. हा फक्त वेळेच्या व्यवस्थापनाचा प्रश्न नाही, हा तुमच्या आयुष्याचा व्यवस्थापनाचा प्रश्न आहे. त्या पद्धतीने तुम्ही समजून घ्या आणि जॉयफुली घ्या. हे असं काहीतरी बर्डन नाही. मी मगाशी काय म्हटलं, फ्लेक्झिबल असलं पाहिजे. टाइम मॅनेजमेंट बर्डन नाही वाटलं पाहिजे, फ्लो वाटला पाहिजे. ज्यावेळी फ्लो येईल त्यावेळी हॅप्पीनेस येईल आणि हॅप्पीनेस इज की टू सक्सेस. तुर्तास आज आपण इथंच थांबूयात. लेक्चर कसं वाटलं तुम्ही नक्की कळवा. इतर विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही हे लेक्चर नक्की पोहोचवा आणि आपण अशीच लेक्चर गायडन्स सिरीज घेऊन येणार आहोत. तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.